हाय हॅलो नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी करणार आहे चवळीची शेंग असते त्याची भाजी करणार आहे. ही मी भाजी टिफिनसाठी करते. तर स्टार्ट करूया. पहिल्यांदा मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये टाकायचं तेल. त्यामध्ये टाकलं आहे ठेचलेलं लसूण टाकलेलं आहे 2-3 आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा. बारीक चिरलेला कांदा छान असं गुलाबीसर होऊन आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि जी चवळीची शेंग आहे ती मी इथे उकडवून घेतलेली आहे. तर यामध्ये मी टाकलेला आहे टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे. तर आता मी टाकते आहे टोमॅटो. आता छान असं आपण त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये टाकायचे आहे हळद, लाल तिखट आणि आपण छान असं मिक्स करून घेऊया. आता सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया. आता त्यामध्ये मी टाकलेलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण, जे की आम्ही स्टोर करून ठेवतो. ते सुकं खोबरं आणि कांदा असं भाजून असं वाटण केलं जातं. ते माझ्या चॅनलवरती उपलब्ध आहे, ते वाटण कसं करतात ते. तर आता यामध्ये टाकते मी उकडलेली चवळीची शेंग असते ती बारीक चिरून घेतलेली आहे, ती मी टाकलेली आहे. तुम्ही उकडून नाही घेतली तरी काही हरकत नाही, पण मी अशी थोडीशी 80% अशी उकडवून घेते आणि नंतर मग थोडीशी वाफ देते, मग ती पूर्णपणे शिजते. आता छान बघा अशी मस्त भाजी होते. त्यामध्ये टाकायचे आहे आपण मीठ चवीनुसार. मस्त अशी कलरफुल भाजी दिसते आणि खाण्यासाठी सुद्धा टेस्ट लागते. तर भाजी आपली झाली आहे. त्यामध्ये टाकायची आहे कोथिंबीर, मस्त अशी हिरवीगार. कोथिंबीरमुळे कोणत्याही भाजीला असा मस्त असा स्वाद येतो. आता बाजूने तेल सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही कढईच्या. आणि टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा अशी उत्तम भाजी आहे. यामध्ये आपण थोडंसं झाकण ठेवायचं आहे, त्याला वाफ द्यायची आहे 2-3 मिनटं, जेणेकरून ती पूर्णतः शिजेल भाजी. अगदी लगदा करायचा नाही आहे. बघा ती परफेक्ट भाजी शिजून झालेली आहे, रेडी. तर तुम्हीसुद्धा अशी भाजी नक्की ट्राय करून बघा एकदा, तुम्हाला नक्की आवडेल. जे खात नाहीत त्यांना अशा पद्धतीने करून द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.